चला फास्ट खेळा विनंती करतो. पहिली इनिंग अगदी लवकर संपले, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीचा स्पीडअप घ्यावा लागणार आहे. विशाल देसाई, साहिल चौगुले आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गणेश लोहार यांना आपण पाहणार आहोत. 34 करायचे आहेत 30 बॉल मध्ये. चला जास्त वेळ घेताय, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अगदी तडाक्याचं ऊन आणि त्या तडाक्याच्या उन्हामध्ये एकाच जागेवरती जास्त वेळ आपण उभं राहू शकत नाहीये आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षक देखील दमतायत, फलंदाज देखील दमतायत. सोडून दिलाय पहिलाच बॉल. पंचांकडे पाहिलं परंतु पंच सांगतील इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी झाली आणि पहिलाच बॉल अगदी सन्मानपूर्वक सोडून दिलाय. पायामध्ये गोलंदाजी झाली, पाय धरून गोलंदाजी झाली. फर्स्ट स्लिपच्या हातामधून चेंडू निसटत असताना पुन्हा उचलून त्याने फेकलाय. एक धाव आली आहे, सिंगल. चांगली गोलंदाजी झाली आहे. वेगवान चेंडू हाताळला गेला. यावेळेचा बॉल सरळ जाऊन पायावरती आदळलाय. साहिल चौगुले स्ट्रायकिंग वरती, युवा खेळाडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण करत असताना चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अगदी तिन्ही फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू आतापर्यंत संघाची एक मजबूत बाजू जो सांभाळतोय. ओहो, मोठ्या फटक्यासाठी गेला होता पहिल्याच बॉल वरती. चेंडूचा आणि फळीचा संपर्क होत नाहीये. बॉल सरळ सुरक्षित यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. यावेळी देखील बराच वाईडिश ठेवला होता चेंडूला. बॅटची इनसाइड एज आणि चेंडू तिथेच गिरक्या घेत असताना फेकला. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. 2 धावा आहेत धाव फलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता परंतु सोडून दिलाय. दिशा कराबे, व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेचा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे डीपला. थोडेसे फंबल आपल्याला बघायला मिळत आहेत. चुकी झाली, कुठेतरी लडखडले फलंदाज आणि लगेचच पाहून दुसऱ्या धावेसाठी धागा सोडली आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. फटका अप्रतिमे, जागेवरून खेचलंय. ताकद भरपूर आहे फटक्यावरती. बॉल निघून जाईल एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार.
9 धावा धाव फलकावरती. चला फास्ट खेळा विनंती करतो. आबाजी सोपुकडे ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. खोलवर टापेचा बॉल होता, फक्त दिशा दिली आहे, मान दिलं या चेंडूला. फेकी वेगाने झाली, बॅकअप आहेत, पाठीमागे यष्टीरक्षक स्वतः येतील बॉलच्या खाली. एकच सिंगल या बॉल वरती अंकित केली गेली आहे. 10 रन 10 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या बॉलचा खेळ झालाय, तो देखील चेंडू भरपूर वेगाने हाताळला गेला होता. एक सिंगल त्याच्यावरती मिळाली आहे. पुन्हा एकदा जाळ विणलं जात आहे, क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. डावकर हाताचे घातक फलंदाज, विस्फोटक फलंदाज स्ट्राईक इन वरती गेलेत. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने दिशा दिल्या, गॅप मधून चेंडू पलीकडे चाललाय. शॉर्ट मिडचे क्षेत्ररक्षक धावतील वेगाने, तोवर दुसरीसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती ऍड केले जातील. 2 ने धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 12 धावा धाव फलकावरती. विशाल देसाई, विशाल फटके खेळतायत. वेग भरपूर होता, वेगावरती बॅक फुटला, जाऊन पंच केले, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाऊन आदळलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ दी पार्क. इट इज अ कडक षटकार. अप्रतिम स्ट्रोक, पूर्णपणे जागा बनवली, थोडेसे बाहेर निघाले, शफल झाले, त्यानंतर चेंडूकडे पाहिलं आणि गर्रकन बॅट फिरवली. सरळ बॉल निघून गेला सीमारेषेच्या पाल्याड. पुन्हा एकदा फुलटॉस नाही चालणार. चुकीचा चेंडू, भरपूर समाचार घेतला, चुकीला माफी नाहीये. लागोपाठचा, लगातारचा, सलगचा दुसरा दमदार षटकार विशाल देसाईच्या बॅट मधून येतोय. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती तुटून पडणारी फलंदाजी सध्या सुरू आहे. मनोज गायकवाड यांच्याकडून विशाल देसाईसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले. यावेळी देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु आता गोलंदाजाने कमबॅक केला, बीट केले फलंदाजाला. पाच बॉलचा खेळ झालाय. थोडेसे जवळ पोहोचलेत समीकरणाच्या. 24 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील अप्रतिम स्ट्रोक आहे, गॅप आहे भरपूर. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडूच्या आडवे वन बाउंड चेंडूला गॅदर केलं, उचलून फेकलं, तोपर्यंत एक सिंगल. 25च्या घरामध्ये धाव फलक. दुसऱ्या षटकाच्या नंतर विदाउट लॉस सध्या बॅटिंग चालू आहे. चांगली पार्टनरशिप, चांगली साहजेदारी इथे बनवली गेली आहे. अठरा मध्ये 9 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज.
अमोल कदम ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेदांश इलेव्हन सध्या फलंदाजी करतायत आणि पहिल्या बॉल पासून बिग हिट करत असताना आता समीकरणाच्या अगदी जवळ पोहोचलेत. 18 मध्ये त्यांना अजून 9 करायचे आहेत, परंतु मॅच अजून सोडलेली नाहीये, घट्ट पकडून ठेवली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामन्याचे समीकरण सांगणं शक्य नाहीये. फुल टॉस बॉल नाही दादा चालणार. इथे फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केले, बॉलला पाठवले लॉंग ऑनला सीमा रेषेच्या पल्याड. गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय ठोकलाय ठोकलाय, दमदार षटकार. ओहो, यावेळेस देखील मोठ्या फटक्यासाठी गेले होते. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एक धाव आले, दुसरीचा प्रयत्न नाकारलाय. एकच सिंगल आणि आता गरज आहे ती 2 धाबींची. लवकर सामना संपवण्याचा मानस फलंदाजांनी गृहीत केला होता आणि त्याच मानसाने बॅटिंग करत असताना हा सामना अगदीच जवळ पडलाय. गुरुकृपा 11 आपला निर्णय कळवा प्लीज. बॉलिंग तुम्हाला करायचे तर तयार राहा. सामना संपला की लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. सूरज दादा या सूचनेकडे लक्ष द्या. एका धाबीची गरज विजयासाठी. विशाल देसाईने अगदी विशाल फटकेबाजी करत असताना हा सामना अगदी लवकर संपवण्याचा मानस त्याने सेट केला गेला होता. धाडस होतं फलंदाजाकडे आणि धाडसी फलंदाजी करत असताना अगदी जलद गतीने धावा बनवल्यात. एका धावेची गरज असताना आडव्या बॅटने मिळवल्यात 6. 6ने संपवलाय हा सामना. वेल फिनिश. संपली आहे मॅच. एकतर्फी फलंदाजी राहिली आहे, एकतर्फी बॅटिंग केली आहे. तब्बल 4 षटकार ठोकलेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 40+ खेळाडू मिस्टर दत्ता सुपुगडे. तिसरा सामनावीराचा किताब त्यांना दिला जातो आणि गेम चेंजर विशाल देसाई. आपण या दोघांनाही आम्ही आमंत्रित करतो. तुमच्यासाठी कॅश प्राइज देखील आहे आणि अनिकेत लोहार आपण देखील या. तुमच्यासाठी देखील कॅश प्राइज येथे जमा झालेला आहे. चला गुरुकृपा लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. गेम प्लॅनिंग तुमचा झालाय. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. अक्षरा फायटर्स आपले बॅटर तयार ठेवा. यानंतरचा होणारा सामना निहार फायटर्स विपक्ष MH50 पलटण असा होणार आहे. बॅट्समन पाठवा अक्षरा फायटर्स अशी सूचना आम्ही तुम्हाला दिली होती. मनोज देसाई आणि राहुल दादा यांच्याकडून कॅश प्राइज दे जमा झाले. ते खेळाडूंनी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विशाल देसाई, अनिकेत लोहार तुम्ही दोघे या. पाटील बॉल घ्या.
अधिराज पाटील आणि अजित कोळेकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. चला फास्ट खेळा. सागर दादा जास्त वेळ देऊ नका. बॉलर कोण आहे? नाना सुतार. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात दत्तादादा सुपोगडे 40+ खेळाडू, परंतु 18 ते 19 वर्षाच्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ त्यांचा आपल्याला जरूर बघायला मिळतो. सलग तिसरा सामनावीराचा किताब त्यांना दिला जातोय. पांडुरंग दादा सोपोगडे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब आम्ही ते देवी इच्छितोय. गेम चेंजर विशाल देसाई. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला अधिराज पाटीलच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. अनिकेत लोहार यांच्यासाठी कॅश प्राइज होतं. त्यांच्या कॅश साठी राहुल दादा आपल्या शुभ असते ते कॅश प्राइज आम्ही ते देवी इच्छितोय. मनोज देसाई, मनोज गायकवाड यांच्याकडून विशाल देसाईच्या बॅटिंगसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं ते इथे त्यांना दिलं जातं आणि गेम चेंजरचं मेडल देखील त्यांना इथे दिलं जाईल. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती नाना सुतार यांनी अधिराज पाटीलला परतीचा इशारा केला. आशिष पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाना सुतार आपला गावाच्या मातीशी जोडत असताना, आपला व्यवसाय सांभाळत असताना, गावासोबत चिटकून राहून क्रिकेटचा खेळ ते अगदी सुरसीने खेळतायत. भरपूर दणका अनुभव त्यांच्या जवळ क्रिकेटचा आहे. बराच वर्ष त्यांनी कुठे विभागासाठी क्रिकेट खेळलंय आणि चांगल्या चांगल्या मैदानावरती आपल्या स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. नाना सुतार बॅकफुटला जाऊन शपल होऊन खेळलेत. बरोबर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. एक सिंगल मिळवली. आशिष पवार आणि अजित कोळेकर असे दोन फलंदाज आता सध्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. अजित कोळेकर स्टार खेळाडू आहे अक्षता फायटर संघाचा. ओहो जोरकस मारायचा प्रयत्न, परंतु नाना सुतार चालाक आहे, भरपूर चालाक. वळवलंय चेंडूला, कट केले, बाहेरच्या दिशेने चेंडूने प्रवास केला, डॉट बॉल आलाय. चार बॉलचा खेळ झालाय ओव्हर नंबर 1 मध्ये. मोठा फटका खेळलेत, बिग हिट केलाय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक, बॉल त्यांच्या डोक्यावरून निघून गेलाय. बेधडक सडक पेर. तेराच्या घरामध्ये धाव फलक. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फटका बसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली डाईव्ह लगावली होती.
चांगला प्रयत्न केला बॉलला अडवण्यासाठी, परंतु नाही अडवू शकलेत. झेल हातामधून निसटला, कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 14-1 गडी बाद संघ अक्षरा फायटर्स. चला फास्ट खेळायचंय, थोडीशी गती द्या सामन्याला. एक इकडे काय आपला बाहेर नका तिकडे लेखला. चौदा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या नंतर. तर बराच वेळ होतोय या सामन्याला, जर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डुवर फुलटॉस पद्धतीचा बॉल, दिशा खराब आहे. यशची रक्षक थोडेसे फंबल झाल्याने त्यानंतर लगेचच दुसऱ्या धावेसाठी जागा सोडल्याने 2 धावा, वाईट +1 अशा 2 धावा. धीम्या गतीच्या बॉलवरती बॅकफुटला जाऊन फटका खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आदळेल, चौकार मिळेल. यावेळी देखील चप्पल लावून खेळले. समोरच्या दिशेमध्ये बॉलर बॅक टू द ड्राईव्ह फटका खेळलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक सिंगल मिळाली आहे, चांगली फिल्डिंग. चौकारानंतर गोलंदाजाने मात्र बाजू बदलून गोलंदाजी केली आणि योग्य टप्प्यावरती चेंडूला हाताळलं गेलं. बिग हिट केलंय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सूरज पवार बॉलच्या खाली येतील. टप्प्याची वाट पाहिली जाते. एकच सिंगल मिळाली याही बॉलवरती. चांगला कमबॅक केलाय चौकार आल्यानंतर. 3 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये P2चं षटक आहे. 22 धावा धावफलकावरती. चांगल्या धावा जमवल्यात आतापर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा. 23 धावा धावफलकावरती. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. हा ही चेंडू थोडासा वाईट इश राहिलाय. हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आहे. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू अदळला गेला आणि त्यानंतर उचलून फेकलाय. एकच धाव मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न नाही झालेला. चांगला बॅकअप अगदी योग्य वेळेवरती येतोय. धावफलक 1 पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय. 24च्या घरामध्ये 24 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अलॉंग द ग्रास. बॉल ट्रॅव्हल होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली. 2 षटकांची समाप्ती झाली. अखेरीस धावा धावफलकावरती 25-25. एक गडी बाद अक्षरा फायटर संघाचा धावफलक. सूरज पवार ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिल्या वर्षीचा मिस्टर KPL. हो, वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होतीये.
रनअप भरपूर मोठे आहे गोलंदाजाकडे, तितकाच वेग देखील आहे आणि प्रचंड वेगावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडू डॉट बॉल आलाय. याही वेळेस बॅटची वरची कडा घेतली गेली होती. विकेट किपर ओव्हर दी हेड. चांगला प्रयत्न राहिला कॅच पकडण्याचा. एक सिंगल आली या फटक्यावरती. प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहिला होता, परंतु चेंडू निसटला हातामधून. बराच अबाक्या बाहेर होता. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतील परंतु पोहोचू शकणार नाहीयेत. बराच पुढे राहिला होता चेंडू. चुकी झालीये. बॅकअप नाहीये. फेकी चुकीची केली. 3 धावा या फटक्यावरती पूर्ण केल्यात. 2च होत्या. 2 धावा झाल्यानंतर दोन्ही फलंदाज थांबले होते, परंतु पाहिलंच फेकी चुकीची झाली. पाठीमागे बॅकअप नाहीये. लगेच फायदा उचलला गेला आणि तिसरी धाव पूर्ण केली. 29 धावा धाव फलकावरती. हो, आपटी बार वेगाने हाताळले चेंडूला. वेग भरपूर आहे. पुन्हा एकदा वेगाला प्रत्युत्तर नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. जाऊन दिलंय. येस, इट इज अ वाईट बॉल. 30 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा आहेत धाव फलकावरती. यावेळेस फटका बसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थांबले. टप्प्याची वाट पाहिली. त्यानंतर चेंडू पाठीमागे येतोय. चुकी 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 झाली आणि चुकीला माफी अजिबात नाहीये. चुकीचा भुर्दंड तुम्हाला इथे भोगावा लागला. 4 धावेने चौकार आलाय. कॅच साठी गेले होते. दुईत मनस्तेमध्ये अडकले क्षेत्ररक्षक. कॅच साठी जाऊ की वाट पाहू. वाट पाहिली आणि वाट लागली. चौकार आलाय. 34 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. अप्रतिम स्ट्रोक आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा स्मिथ बॉलच्या खाली. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता कॅच साठी गेलं नाही. आता क्षणाला निर्णय घेतला आणि चेंडूला उचलून फेकलं. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 यानंतरचा होणारा सामना निहार फायटर्स विपक्ष MH50 पलटण. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये सागर दादा कंपल्सरी टॉस केला जाणार आहे. ड्रिंक ब्रेक आपण लगेच संपवूया आणि सामना सुरू करूया. मनवेद पूर्णपणे या निसर्गाचा आनंद घेतोय. इथे आल्यानंतर आल्या आल्या बोलला, कसा आहे सातारा, कसा आहे काम साताऱ्याचा. आणि अगदी कमी वयामध्ये त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी मोठमोठ्या युट्यूब वाहिनीकडून त्याला सध्याच्या घडीला भरपूर मागणी आणि सध्याच्या घडीला बराच चर्चेमध्ये असणारा कॅमेरामॅन, अगदी कमी वयाचा कॅमेरामॅन मनवेद सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. ऐकणार आहे तो. अक्षय मात्र यांच्या तालमीमध्ये तयार झालाय आणि तो भरपूर पुढे जाणार आहे. आतापासूनच त्याचं वर्णन आपल्याला दिसून येते. भरपूर हुशार आहे.
पाठवतो जेवण. मॅच आपण कव्हर करूया. अजित सुपुगडे ओव्हर नंबर 4 मध्ये ड्रिंक ब्रेक झालाय. लगेच आपण सामना चालू करतोय. हो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस केले फलंदाजाला. चेंडू पाठीमागे चाललाय. फर्स्टली बॉलच्या खाली वेगाने आलेत यष्टीरक्षक सूरज पवार. पाठीमागे थोडेसे हुल्ले गेले आणि त्यांच्या हातामधून चेंडू निसटला. भरपूर चांगले खेळाडू आहेत, भरपूर चांगले ऑलराऊंडर आहेत. कालच्या दिवसापासून खूप सारी मेहनत आणि खूप सारा संघर्ष त्यांच्या वाटेला आला. त्या संघर्षामधून वाट काढत असताना या मुकामापर्यंत पोहोचले आणि इथे दोन्ही संघांना विजय भरपूर महत्वाचा असणार आहे. इथे जर का तुम्ही प्रचंड मेहनतीच्या जोरावरती विजय मिळवताय तर तुम्ही एक या लीग स्पर्धेमध्ये सेफ बाजू बनवताय. एक सुरक्षित जागा तुम्ही संघाची तयार करताय. फुलटॉस बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळते. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. पुढचं दार झाकलं गेलं आणि मागच्या दाराने दरोडा पडलाय. डायरेक्ट यष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळला. विकेटचं झालंय पतन. सचिन गायकवाड नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात व्हाईट बॉल परंपरा. अजित सुपुगडे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच चेंडू व्हाईट बॉल आलाय. नाही, हा चेंडू चालणार नाहीये. वेग भरपूर होता परंतु बीमर आहे. बीमर हाताळलाय. नो बॉल. आणि यानंतरचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. कुठेतरी पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर परंपरा म्हटल्यानंतर गोलंदाजाला राग आला की काय आणि प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि तो देखील चुकीचा चेंडू. यावेळी देखील वेग भरपूर आहे. समरीन राहिलाय चेंडू थोडासा अलॉंग द ग्रास. बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलेत. फेकी देखील वेगाने झाली आहे. चांगलं अडवलंय. एक सिंगल. 39 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या आपण आहोत. 3 बॉलचा खेळ झालाय. सोडून दिलं या बॉलला. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव. 40 धावा धावफलकावरती. 40. बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. भरपूर उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली आलेत. ओहो, जज केलं होतं. बॉलला पकडू नाही शकले. चांगलं जज केलं होतं. बरोबर बॉलच्या खाली आले होते सूरज पवार परंतु अगदी शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणी बॉल हातामधून खाली निसटला आणि त्याच्यावरती धावा पूर्ण केल्या. 2. 42च्या घरामध्ये धावफलक. 42 धावा धावफलकावरती. अप्रतिम स्ट्रोक आहे. आवाज चांगला आलाय बॅट मधून. बरोबर बॅटच्या मध्ये लागलाय हा बॉल आणि काव कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे सरळ नांगरलेल्या वावरात जाऊन पडलाय. म्हणजेच काय तर षटकार आलाय.
48च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 4चा शेवटचा चेंडू. थोडस महागडं राहिलंय षटक. निलेश कळंत्रे, आपण शांततेचं वातावरण थोडस बाळगा. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झालीये नाही मित्रा, चुकीला अजिबात माफी नाहीये. हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू खांद्यावरून निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. 17 धावा आल्या या षटकामधून. 52च्या घरामध्ये धावफलक. तर या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये खेळाडूंवरती पारितोषिकांची लयलूट होत नाहीये. पैसा लावला जात नाहीये. त्या कारणाने गोलंदाजाचा खेळ कुठेतरी कमी राहते की काय, परंतु खेळ तुम्हाला चांगला सादर करावा लागेल. पैसा देव नाहीये, परंतु देवापेक्षा कमी देखील नाहीये. चांगला खेळ सादर करा. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण जाधव 5व्या षटकामध्ये. पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडू त्यांना हाताळण्यासाठी आमंत्रित केले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. या अगोदर बऱ्याच धावा खर्च झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला त्या धावा रोखायच्या आहेत. ब्रेक लावायचंय. धावपालिकेला अंकुश लावायचा आहे. काय बोलणार आहे. व्हाईट बॉल. पहिला चेंडू तर मी तर बोलतो स्कोरर व्हाईट बॉल लिहून ठेवूया. प्रत्येक गोलंदाज पहिला चेंडू व्हाईट बॉल येतोय. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अडवले, उचलय, फेकी केलीये. तोपर्यंत 2 धावा अगदी आरामामध्ये पूर्ण झाल्यात. 2ने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचलाय 55. 55च्या घरामध्ये. अंगद सचिन नलवडे दादा यांच्याकडून अजित कोळेकर यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. सामना संपल्यानंतर ते तुम्हाला दिले जाईल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फटका खेळलेत. अलॉंग द ग्रास ट्रॅव्हल होत असताना नो बॉलचा इशारा आलाय. फेकी देखील चुकीची झाली होती, परंतु बॅकअपनी सावरले. ओव्हर स्टेप केलं गोलंदाजाने. त्या कारणाने अंपायरने दंडित केलं. नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा. अंगद सचिन नलवडे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज अजितसाठी इथे जमा झाले. थोडासा वाईट डिश ठेवलाय, परंतु योग्य दिशेने चेंडूने प्रवास केलाय. डॉट बॉल आलाय. फ्री हिटचा चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय. प्रवीण जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू अप्रतिम होता. डॉट बॉल आलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागून आता विकेटचं पतन होईल. अजित कोळेकर मैदानाच्या बाहेर जात आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत त्यांना थांबणं गरजेचं होतं. सलामीला आलेला फलंदाज होता. आतापर्यंत त्याने संघाची भक्कम बाजू सांभाळली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये तो पाठीमागे चाललाय. परंतु त्यांनी चांगला धावफलक उभारून दिलाय. चांगली बॅटिंग करत असताना अजित कोळेकरने एक मुख्य आकड्यावरती धावफलकाला नेऊन आणण्याचं काम केलंय. संदीप सुपुगडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. येस, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफ स्टिक सोडून जाणारा बराच बाहेर होता हा चेंडू. 58च्या घरामध्ये धावफलक. हो, खोलवट टप्प्याचा यॉर्कर बॉल समोरच्या दिशेत खेळले. स्टेट हिटला. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय आणि प्रचंड वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती.
2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय, अन्यथा शेवटचा बॉल. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तोवर 3 धावा इथे पूर्ण केल्यात. पहिल्या डावाचा खेळ इथे थांबलाय. अखेरीस धावा धावफलकावरती 63 आणि 64 धाब्यांचं टार्गेट सेट झालंय. 64 धावा आता करायच्या आहेत. गुरुकृपा 11 संघाला चेंडू असतील त्यांच्याकडे 30. चला टॉस साठी आवाज देऊयात. MH50 पलटण विपक्ष निहार फायटर्स. अंगद सचिन नलवडे यांच्याकडून आमच्या वेदूसाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. माझ्याकडे ठेवतो, नंतर तुला देतो. चला टॉस आपण इथे करूयात. आदरणीय सचिन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊयात. निहार फायटर्स कॅप्टन आपले आलेले नाहीत, लगेच या. निहार फायटर्स MH50 पलटण संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडलेत. सचिन साहेब नलवडे यांच्या शुभ हस्ते टॉस इथे आम्ही घेऊ इच्छितोय. ते देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. तुमची वाट पाहिली जाते, लगेच या. कॉल कोणाचा असेल? निहार फायटर संघ कॉल करतील. स्विंग द कॉइन. छापा आहे कॉल आणि बापरे, टॉस हारलेत. आता तुम्ही जिंकलात. या अगोदर सगळे टॉस तुम्ही हारलात, मॅचेस तुम्ही जिंकलात, परंतु आता यावेळेस टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? निर्णय मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, कारण इथे अंपायर असल्यामुळे मी टीम सोबत माझी मीटिंगच झालेली नाही. थोड्या वेळात कळवतो मी. पण टॉस जिंकला, यानंतर मॅच हारणार की जिंकणार? नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अजून एकही मॅच आम्ही हरलेली नाही आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. तुम्हाला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. MH50 पलटण टॉस जिंकलेत. निर्णय लगेचच आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. तिथे मॅच मात्र चुरशीची रंगली आहे. 64 धावेंचं लक्ष आहे. दुसऱ्या डावामध्ये 64 धावेंचा पाठलाग करायचा आहे, गाठायचे आहेत 64 धावा. गुरुकृपा 11 कशा पद्धतीने पलटवार करतील, कशा पद्धतीने कमबॅक होईल त्यांचा दुसऱ्या डावामध्ये. सचिन साहेब या आपण व्यासपीठावरती. चला बॉल पूर्व आयोजक. प्रत्येक खेळाडू इथे आयोजक आहे, परंतु
च्या कमिटीने भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पाटण तालुक्यातील श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे प्रत्येक खेळाडू पाहतो आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपल्या गावामध्ये देखील अशा पद्धतीची स्पर्धा झाली पाहिजे. कुठे प्रीमियर लीग सारखी प्रीमियर लीग आपल्या गावामध्ये देखील व्हायला हवं, परंतु त्या पाठीमागे तुम्हाला गावकऱ्यांचा ग्रामस्थांचा सपोर्ट असणं भरपूर गरजेचं आहे आणि कुठे गावाला तो सपोर्ट खंबीर आहे. प्रत्येक गावकरी त्यांच्या सोबत उभा आहे, त्यांच्या पाठीमागे उभा आहे. खेळाडूंवरती त्यांचं अफाट प्रेम आहे, क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आहे आणि त्या दरम्यानच आणि त्या सर्व गोष्टी जपून ही स्पर्धा अगदी यशस्वी संपन्न वाटचाल करते. आजचा दिवस दुसरा आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि भरपूर चांगला खेळ प्रत्येक खेळाडू करते. प्रत्येक खेळाडूचं आणि प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूयात आणि जाऊया दुसऱ्या डावामध्ये. पहिलाच बॉल बॅक फुटला जाऊन खेळलेत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. बॉलला टोलवलंय. बॉल अगदी सीमारेषेच्या इंचभर जवळ जाऊन पोहोचल्याने तिथून क्षेत्ररक्षकाने अडवून फेकी केली आहे. तोपर्यंत धावा जमवल्यात 2. सूरज पवार आणि शुभम सुपुगडे ही A1 जोडी आहे गुरुकृपा 11 संघाची. भरपूर संघर्ष या दोन खेळाडूंच्या वाट्याला गेलाय. आतापर्यंत संघर्षावरती मात केली आहे, परंतु विजय त्यांना मिळवायचा आहे. एमिश फॅनस फलटन वोन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत सरळ हातामध्ये चेंडू. जाळं विणलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये गुरुकृपा 11 संघाचा शार्क अडकलाय. सूरज पवार मैदानाच्या बाहेर जाण्याची इच्छा अजिबात नसणार आहे, तरी सुद्धा जावं लागेल. हताश निराश जड मनाच्या अंतःकरणाने जड पावलाने मैदानाच्या बाहेर पावलं वळत नाहीये, तरी सुद्धा त्याला जावं लागेल. स्क्वेअर कट केलं. क्षेत्ररक्षक तैनात केला होता. गोलंदाज सांगताय चले जाव. काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम. दोन बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी परफॉर्मन्स. नाना सुतार पाय धरून गोलंदाजी झाली आहे यावेळेस. एक सिंगल. संदीप गायकवाड ओव्हर नंबर 1 मध्ये एक महत्वपूर्ण विकेट पाठीमागे पाठवली. संघाची मजबूत बाजू बनवली आहे. 40+ खेळाडू आणि स्वतः संघ मालक अक्षरा फायटर संघाचे आणि स्वतःच्या संघाला एक चांगली विकेट त्यांनी प्राप्त करून दिली. वेग वाढवला होता यावेळेस. शफल होऊन खेळलेत. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या पलीकडे. वड स्ट्रोक. प्रचंड वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. शुभम सुपुगडने मात्र जोरकस लगवली. ताकदीचा उपयोग करत असताना नजाकत देखील दाखवली आहे आणि नजाकतीने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आलाय. पलटवार केला गोलंदाजांवरती. कमबॅक केलाय. 8 धावा फलकावरती. सॉरी 9 धावा. बॅक फुटला गेले. फटका टोलवलाय. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडले आणि टिचून बॅटिंग चालू आहे. लागोपाठचा दुसरा दमदार षटकार शुभम सुपुगडेच्या बॅट मधून आलाय. चांगली मॅच बनली ही देखील, कारण की ऑलरेडी एवढ्या उन्हामध्ये खेळपट्टी तापली आहे, त्याच्यामध्ये ही मॅचही बनली चांगल्या पद्धतीने. अक्षरा फायटर एका बाजूला, गुरुकृपा 11 टीम दुसऱ्या बाजूला. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 64 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. अर्थातच गुरुकृपा 11 सध्या बॅटिंग करते. 64 धावा, कारण की पहिल्या या दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 षटकार जरूर आले, जिथे आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड.
सध्या बॅटिंग करताना फलंदाज तुम्ही पाहताय अर्थातच एका बाजूला शुभम सुपुगडे, दुसऱ्या बाजूला विक्रम सुतार. मागील मॅच देखील आपण पाहिले तर अगदी जवळपास आली होती, हातातून निसटली होती. ही मॅच भरपूर महत्वाची गुरुकृपा 11 टीमला. काही करून या मॅच मध्ये विजय हवाय यांना. लॉफ करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलाय चेंडू. आपण पाहिले तर एक धाव घेऊ की नको, तोपर्यंत कॉल होता. आपण पाहिले तर नानाचा नकार दिलाय. डॉट बॉल जाईल, निर्धाव चेंडू. शुभम सुपुगडेला तुम्ही पाहिलं तर ज्या पद्धतीने सर्वात महागडा एक हाई बोली ज्याच्यावरती लागली, तो आपण पाहिलं तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर सध्या शुभमला तू बोलू शकतो. सध्या तोच मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या ओव्हरचा ड्रामा नुकताच संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर जी जाऊन पोहोचली अर्धा तास 15 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातोय. शुभम आणि नाना जोपर्यंत मैदानामध्ये उभे आहेत तोपर्यंत मॅच चांगल्या पद्धतीने ऑन असेल. 65-64 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहताय दुर्वा फायटर RB11, यानंतर होणारी माफ करा निहार फायटर आणि MH50 पलटण यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. MH50 टीम मध्ये आपण पाहिलं तर MH50 टॉस जिंकला. यानंतरच्या मॅच मध्ये फिल्डिंग करता या टीमला तुम्ही बघू शकता. थोडासा बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. गोलंदाजीसाठी सचिन गायकवाड सध्या दाखल झालेत. बॉलिंग अटॅक चांगला आहे जिथे आपण पाहिलं तर अक्षरा फायटर या टीम कडे, आणि याच बॉलिंग अटॅकचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न मात्र गुरुकृपा 11 शुभम सुपुगडे. ये बंदा जब तक आहे तोपर्यंत मॅच आहे. मात्र सध्या नानाला तुम्ही पाहता चेंडू आपण पाहिलं तर टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा खेळला गेला. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली गेली. बराच विश्वास शुभम मध्ये ठेवला. मागील मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करू शकला नाहीये. जिंदगी हर किसी को एक मौका देते. या मॅच मध्ये त्याला एक संधी भेटली मी म्हणेल. ओ हो लॉफ केला. यावेळी मिस झाला चेंडू. लेग स्टिक वाकवली आहे. मोठी विकेट आणि टीमला माहिती होतं शुभमची विकेट म्हणजे या मॅचला पकडणं. इसको पकड आला तो मॅच जिंकायला आला आणि त्या शुभमला पकडलाय. एक मोठी विकेट, एक मोठा फलंदाज. या मॅच मध्ये गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय. दुनिया तुम्हाला ज्ञान देते, स्वतःला सिद्ध करावं लागतं. वेळ वाईट असते तेव्हा लोक हात नाही चुका पकडतात आणि हीच वाईट वेळ सध्या मात्र आपण पाहिले तर या शुभम वरती चालू आहे. चाललाय तो माघारी मान खाली घालून. आणखीन एक विकेटचं पतन. अंगद सचिन नलवडे सध्या आपण पाहिलं तर लिटिल चॅम्पियन माझ्यासोबत जोडलं आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गोलंदाज अर्थातच सचिन गायकवाड यांच्यासाठी 100 रुपयाचा प्राइज आहे. थँक्यू सो मच. तो जोडलाय माझ्यासोबत. ओहो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झालाय. चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. या मॅच मध्ये शुभम गायकवाड आपण पाहिलं तर KPL मध्ये थोडासा शांत राहिलाय. परफॉर्मन्स शुभम सुपुगडे आपण पाहिलं तर थोडासा शांत राहिला. कारण की ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला त्याचा स्वतःला प्रूफ करू शकला नाहीये, सिद्ध करू शकला नाहीये. आणि हल्ली प्रत्येक जण आपण पाहिलं तर स्वतःला सिद्ध करण्यामध्ये बिझी झाला आणि हे खरं आहे. लॉफ केला मिड विकेटला डीप मध्ये, बराच हवेमध्ये गेलाय चेंडू. अगदी वावराच्या पल्याड जातोय. येईल मॅक्सिमम, येईल षटकार. या मॅचची कहाणी उघडणारा
24 धावा आहेत. 24. अजूनही 40 धावा हव्यात म्हणजे जिंकण्यासाठी. बॅटरी एज स्लिपला खेळाडू आहे. चांगला चेंडू अडवलाय. चांगला चेंडू स्टॉप केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल चिकी धाव इथे कंप्लीट केली आहे. कमबॅक करतायत सचिन गायकवाडला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून केला गेला. जसा षटकार आला तसा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न, विकेट किपरचा प्रयत्न चांगला राहिला. कारण की ज्या पद्धतीने हाई जम्प त्यानं घेतली, चेंडू हाताला बोटाला स्पर्श केला, चटका दिला मी म्हणेल या उन्हामध्ये. पण चांगला प्रयत्न त्याचाही राहिलाय. बॅटच्या समोर, बॅटच्या टॉप एजला विकेट किपर चेंडूच्या खाली कॅच पकडले, तो खाली पडलाय, चेंडू सोडला नाहीये. हे डेडिकेशन आहे टीम साठी. आणखीन एक फलंदाज, आणखीन एक विकेट. काय होतं हे? ये क्या था जनाब? रुको जरा, सबर करो. व्हॉट हॅपन? कॅच पकडलीये का? नाही. कॅच ड्रॉप झालीये का? कॅच पकडली असेल तर फलंदाज आउट. येस अंपायर, आम्हालाही कळवा काय चाललंय. कारण की कॅच पकडली असेल तर फलंदाज आउट, कॅच ड्रॉप झाले असेल तर रन आउट. पिक्चर क्लिअर आहे. ओके, थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. फॉर व्हॉट? कॅच जमिनीला स्पर्श झालाय का बघू का? ठीक आहे, चालेल. चेंडू जमिनीला स्पर्श झालाय का? चेक केलं जाते डिसिजन पेंडिंग. चेंडू अगदी जमिनीला स्पर्श झालाय का? आणि जर झाला असेल तर रनआउट खेळाडूला एकदा दिलं जाईल. म्हणजे असं खा नाही तर असं खा, विकेट आहेच. पण कोणाची आहे यासाठी आपण थांबलोय. अंपायर, इट्स अ क्लिअर कॅच. OUT आउट. इट्स अ क्लिअर आउट. चांगली विकेट पकडली आणि चेंडू अगदी सेफ आहे हातामध्ये. थँक्यू थर्ड अंपायर, थँक्यू ओमसा MTC. बिग विकेट. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ अगदी संपला गेलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25-25. वेलकम DJ अद्वैत. धोके कम देते, धोके ज्यादा देते. या जगामध्ये धोके जास्त भेटलेत. KPL खेलो, प्यार अगर धोका देगा KPL आपको मौका देगा. इथे खेळलात, इथे चमकलात की तुम्हाला संधी भेटली. क्षेत्ररक्षण सजवून घेतलं जात आहे. 12वा खेळाडू आमच्या सोबत जोडले, तो स्वतः सांगतोय फिल्डिंग कशी सजवायची. त्याला 12वा ठेवलाय आणि तो सांगतोय फिल्डिंग कशी सजवायची. 12व्या खेळाडूंचं आम्ही कौतुक करतो. 11 मध्ये खेळायला भेटलं नाही म्हणून काय झालं, आम्ही संघाचे टी-शर्ट परिधान करून संघासोबत आहोत. नशीब लागतं संघाची टी-शर्ट भेटायला. वेळ नक्की येते. प्लेइंग 11 मध्ये तुम्ही नक्की खेळताना दिसता. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. लेग अंपायर कोण आहेत? येस, थँक्यू. नोचा हात अर्धाच बाहेर काढलाय त्यांनी. अर्धा नो दिलाय. येस, दॅट्स कॉल नो. वाव, नो बॉल. त्याच्यावरती आपण पाहिलं तर अगदी एक धावून घेतली आहे. नो +1 येणार चेंडू फ्री हिटचा. खाओ पिओ बिल मत चुकाओ. लॉफ केलाय हवेमध्ये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर राहील. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. एकच धाव. तोपर्यंत आपण पाहिलं दुसरीचा प्रयत्न जिथे एक होती. मोए काय घडलंय या मॅच मध्ये? नक्की होतंय काय? घडतंय काय? हाती होतं, खाता आलं नाहीये. हाती लागले धोपाटणं. विकेटचं पतन. आउट.
प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. अनिकेत शेजवळ तिथून नाचत आलाय गाण्यावरती. किती दिवस डीजे अद्वैतवरती तू नाचणार? तुझ्या लग्नात आम्ही कधी नाचणार? लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला, जिथे आपण पाहिलं तर फाईनला चेंडू वेगानं जातोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स, थ्रो चांगला राहिलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास शोधायचा आहे. दादा देव नेहमी सांगतो की शोधायला तुम्हाला हल्ली सगळ्या गोष्टी गुगलवरती आहेत. चॅट जीपीटीला एखादा प्रश्न विचारला, सगळ्या गोष्टी चॅट जीपीटी सांगू शकते. स्वतःचा विश्वास सोडून फक्त स्वतःचा विश्वास स्वतःला शोधावा लागतो. लॉफ केलाय, शॉर्ट आर्म पुल, हुक केलाय फटका. फाईनला पहिला फटका खेळलाय, फाईनला निघून जातोय. बिग हिट, इट्स अ मॅक्सिमम. केपीएल षटकार. खेळाडू आहे, ऑलरेडी खाली बसलाय तो. मिड विकेटला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे गेली, जी आपण पाहिली तर अगदी 37 या आकड्यावरती 37. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. मॅच ऑन आणि मॅच जवळपास आणले गुरुकृपा 11 टीमनं. वॉट बॉल, अप्रतिम चेंडू, सरप्राईज केलाय. कारण की पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने हाईट घेतली, राईज झाला, उसळी घेतली चेंडूनं. हाय चेंडू सेम अगदी बॅकफुटला जाऊन खेळावा लागलाय. शेवटच्या मुवमेंटला बॅटीचा फ्लेज ओपन केलाय. कुठली धाव आली नाहीये. चेंडू डॉट जातोय. दोन्ही चेंडू शेवटचे चांगले हाताळले. चांगला कमबॅक केलाय. ओव्हर क्रमांक 3चाही खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 38 या धावसंख्येवरती. 38 3 ओव्हरच्या अखेरीस. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत सध्या. अक्षयचं समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत तब्बल 10 आणि 10 चेंडू मध्ये 24 धावेची गरज आहे. 10 बॉल 24.
लॉफ करण्याचा प्रयत्न, कव्हरला खेळाडू आहे, चेंडू पकडलाय, फेकी केली, तोपर्यंत एक सिंगल धाव. आता धावा गोळा कराव्या लागतायत. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, जरूर लेंगे, आणि सध्या तेच चाललंय. गुडलेन स्पॉटचा चेंडू, व्हाईट बॉल, थोडासा बाहेर निघाला हा चेंडू. मॅच या सिच्युएशन वरती की या ओव्हरमध्ये किती धावा येतात त्याच्यावरती मॅच आहे. आणि मागील मॅच मध्ये देखील अशी सिच्युएशन होती तेव्हा दत्ता सुपुगडेनं मॅच काढली होती. ती दत्ता सुपुगडेची ओव्हर हवी ठरली होती. इथेही तेच होतंय. गुरुकृपा 11 टीमला मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, कारण की आता जर कमबॅक नाही केलं तर कधी करणार. अंपायरला सांगतात वाईट देतो, वाईट देतो, अंपायर बोलतात खाऊ नाहीये तो डॉट आहे. निर्धाव चेंडू. बॅकफुटला टॉप एज, विकेट किपर आहे, कॅच साठी जात आहेत जरूर, कॅचचा प्रयत्न, तोपर्यंत थोडासा आपण पाहिलं तर पुढे राहिलाय चेंडू. प्रयत्न चांगला राहिला कॅचचा. धावा धावून घेतल्या जात नाहीयेत. इथेही आपण पाहिलं तर रनआउटची संधी, ती आता तू निसटते. 3 धावा घेतल्यात. मॅच मध्ये नक्की चाललंय काय, आणि हाच प्रश्न सध्या गोलंदाज स्वतःला विचारतोय, कारण की या मॅच मध्ये जिथे 1 धाव तिथे 3 दिला गेल्यात. 7 चेंडू 19 धावेची गरज आहे. 7 चेंडू 19 धावेची गरज आहे. ओहो हो हो हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला, बाहेर निघाला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशामध्ये हेडकावे घेणारा चेंडू रंग बदलून गेलाय. धट बॉल, निर्धाव चेंडू. 6 चेंडू 19 ची गरज आहे. म्हणजे 6 चेंडू 19 धाबा, 19 धाबा, 6 चेंडू 3 षटकार हवेत या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया थोडंसं डीजे अद्वैत. टीम सी वाव ऑफर. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि शिवाजी बॉस यांच्या माध्यमातून अगदी आणखीन काही लस्सीज अँड गिफ्ट अँड ऑल दिलं जाईल तुम्हाला. डान्सिंग अंपायर करून जर डिसिजन दिले तर 6 चेंडू 19 वाईड डान्सिंग अंपायर साठी तुम्ही त्या पोझिशन मध्ये आबाजी सुपुगडे यांनी डान्सिंग अंपायरिंग जर केली तर त्यांच्यासाठी बरंच काही. 7 चेंडू 19, चांगली मॅच बघायला भेटते. मान दिलाय, स्ट्राईक रोटेट केली ही, कारण की ज्या पद्धती आपण पाहिलं तर पुश केल्या, एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. हा निर्णय चांगला राहिलाय का, की गुड डिसिजन, स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईक वरती आणले आपण पाहिलं तर अर्थातच विक्रम सुतारला. आणि मागील मॅच मध्ये देखील अशी सिच्युएशन होती, विक्रम सुतार आपण पाहिलं तर ती मॅच बनवू शकला नाहीये. विक्रम सुतारनं जर षटका लगावला तर पप्या याच्या माध्यमातून तब्बल 1 लाख किती 100 रुपयाचं प्राइज आहे. फुल टॉस लॉक केलाय, विक्रम सुतारच्या बॅट मधून निघून जातोय सीमा पार. अप्रतिम फटका, येतोय षटकार. चेंडू 12 धावेची गरज. विक्रम सुतारला ऑनलाईन पैसे पोचलेत, अजून मॅच बाकी आहे. अफलातून मॅच बघायला भेटते. हाफ ट्रॅकर खेळू शकला नाहीये. अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू आता आला. विक्रम सुतार हा चेंडू मिस केला, तसं अंपायर कडे पाहिलंय. डॉट बॉल, धोका भेटलाय, गुलीगत कमबॅक झालाय, झापूक झुपूक निघून गेलाय. योग्य बॉल आहे, भरपूर आतमध्ये राहिला चेंडू, कारण की पडल्यानंतर जो चेंडू बाउन्स झाला तिथे सरप्राईज दिलं विक्रम सुतारला. 3 चेंडू 12 धावा. वॉट अ मॅच, महत्वाचा चेंडू या मॅचचा.
शॉट ऑन पूल. मॅच संपली नाहीये. चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय. सी मा रे शेपार येल 4. गाणं आणि सध्या दोनच गोष्टी चर्चेत आहेत. धुरंधर आणि सिलेंडर. या दोनच गोष्टी सध्या नवी मुंबईमध्ये चर्चेत आहेत. नाही. लॉफ केलाय हवेमध्ये. कॅचचा कॉल दिला. एक सिंगल धाव कंप्लीट केले. कॅच कोण घेणार? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पकडला, फेकला नाहीये. 2 धावा, 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. वॉट अ मॅच. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा, 1 चेंडू, 1 चेंडू, 1 षटकार, 1 षटकार, 1 चेंडू, 1 चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो. हे क्रिकेट आहे. 1 चेंडू विलनी बनवू शकतो. हे क्रिकेट आहे. गणेश दादा लोहार यांच्या माध्यमातून षटकार लगावला. येस, चला थँक्यू. थर्ड अंपायर घ्या आणि साइड नो चेक करा. साइड नो. येस, साइड नो, साइड लाईन. आणि थर्ड अंपायरला साइड लाईन असेल तर हो द्यावाच लागेल मग. कारण की डिस्कस केलाय आणि हा जर मला वाटतंय आबाजीनं जर हा नो दिला नसता तर उद्या व्हिडिओ आली असती आबाजीचं लक्ष नाहीये म्हणून. म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने रट्टेत. त्याच्यापेक्षा चेक केलेलं कधी चांगलं. दूध का दूध पाणी का पाणी. सागर सुपुगडे या बाजूला व्हा. दूध का दूध पाणी का पाणी. जर नो असेल थर्ड अंपायर तर दिला जाईल आणि नसेल तर उद्या व्हिडिओ येईल की आबाजीचं लक्ष पण नाहीये. हा म्हणजे तेच तुम्ही बरं झालं थर्ड अंपायर घेतला नाही तर सगळ्या गोष्टी तुमच्यावरती झाल्या असत्या. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. क्रुशियल मुवमेंट आहे. 12वा खेळाडू आहे त्यांचा जोडलाय. अंपायर आमच्या अंगावर येऊन अंपायर 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 के पास जाओ. आपले सगळे खेळाडू आपलेच आहेत. आम्हाला काही नाही. बघा काय ते. क्रुशियल मुवमेंट आहे. ऊन जास्त आहे. सगळ्यांनी शांत राहा. चेक करतोय. प्लेन क्रिकेट. थँक्यू. इट्स अ लीगल बॉल. लीगल बॉल आहे दादा. डोंट वरी. लीगल बॉल. थँक्यू. चुकीचा डिसिजन नाही देणार दादा. चेक करावं लागतं. सगळ्या टीम आपल्या आहे. कोणाच्या विरोधामध्ये कोणते निर्णय वगैरे असं काही नाही. आणि अंपायरचं कौतुक करेल. काल बेल्स काढून ठेवले. थँक्यू. कारण की काल 10 वेळा नो द्यावा लागला असता. एवढी हवा होती. मॅचच्या दिशेनं 1 चेंडू 6. वॉट अ मॅच. गुड अंपायरिंग. अंपायर रिव्ह्यू होता हा. अंपायर 10 वेळा रिव्ह्यू घेऊ शकतात. सो अंपायर रिव्ह्यू कधीही घेऊ शकतात. थँक्यू. 1 चेंडू 6. लोहा गरम आहे तर हातोडा मारो असं म्हणतात. मॅच गरम होते. आणखीन गरम केली आहे. बॅट्समन या ना दादा. चला लगेच स्पीडअप घ्या. चला भाऊ.
ही मॅच आतापर्यंत 1 2 3 4 5वी मॅच चालली आहे फक्त. चला मुद्दामून त्यांना समजलं. एक चेंडू 6. हे बघ इथे 5वी मॅच ही चालू आहे. भरपूर वेळ घेतला गेल्याने यानंतर कमीत कमी 5 ते 6 मॅच आहेत. एक चेंडू 6 धावेची गरज पुन्हा मॅच मध्ये येतोय आपण. लॉफ केलाय हवेमध्ये मिड विकेटला चेंडू अगदी निघून जातोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, नाना बोलतात नाना. हे हे काय बॅटिंग राहिले नानाची. अडवू शकेल मला जी भिंत अशी तयार नाही. माझ्या वाटा अडवण्याच्या केल्या काही कारनामे, पण वाट मला अडवेल हे नानाच्या पावलांना पसंत नाहीये. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग नाना. षटकार लगवला, एक चेंडू 6, हिरो बन गया. उद्याची मोठी न्यूज आहे. नानानं या मॅच मध्ये 1 चेंडू 6 मध्ये लगावला षटकार आणि नाना या मॅचचा सुपर डुपर हिरो ठरलाय. 1100 रुपये. रामचंद्र शेठ पवार यांनी काढला बंडल. त्यांच्या माध्यमातून 500 रुपये नाना ये. रामदेव शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी 500 रुपयाचं प्राइज आहे. काय मॅच झाले प्रदीप दादा यार, काय मजा आली मॅचला. नेक्स्ट टीम चुलत चुलते आहेत ते. वा, कठीण काळात संयम सोडायचा नसतो.